जय महाराष्ट्र. मी संदीप देसाई. आपण पाहताय शेती मित्र. शेती मित्रमध्ये आपण पारंपरिक आणि आधुनिक शेतीची काही उदाहरणं पाहणार आहोत आणि त्याचबरोबर घेणार आहोत तज्ज्ञांचं मार्गदर्शन. जळगाव जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं शेणखताच्या माध्यमातून सेंद्रिय शेती फुलवली आणि त्यातून ते भरघोस उत्पन्नही घेत आहेत. जळगाव तालुक्यात प्रदीप पाटील या तरुण शेतकऱ्याची 3 एकर शेती आहे. त्यात पाटील यांनी जेमतेम पुरेल इतका गहू लावत बाकी शेतात मक्याचं पीक घेतलंय. पाटील यांनी रासायनिक खताऐवजी घरीच शेणखत तयार करून खतांवर होणारा खर्च वाचवलाय. मी शाळा सोडली, नववी शिकलाय फक्त. त्यानंतर शेतीमध्ये विचार केला कामाचा, बुवा नोकरी वगैरे काही लागणार नाही, आपल्या शेतीचा व्यवसाय आहे. 4 जण आहे आम्ही घरचे, त्यामुळे शेती घरची बरोबर आहे. म्हणजे 8 एकर शेती आहे, आम्ही 4 जण घरच्या घरी शेती करतो. अनेक शेतकरी विचार करत आहे की बुवा शेती सोडून द्यायची, अवकाळी पावसामुळे नुकसान होतं कवा पण, त्यामुळे लोकांचा विचार होतो. पण शेती मारत नाही कवा बी, हे फायद्याचे आहे. एखाद्या वेळेस नुकसान होतं, ते नुकसान भरपाई आपल्याला मिळते, विमा वगैरे काढला असतो. तर जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका नेहमीच बसतो, पण शेणखताच्या वापरामुळे जमिनीत मक्याचं पीक घट्ट पकड धरतं आणि त्यामुळे अतिवृष्टी दरम्यान पिकांचं नुकसान फार कमी होतं. याशिवाय त्यांच्या मक्याच्या झाडाला 3 ते 4 कणसं लागतात आणि त्यातील दाणा देखील दमदार असतो. सेंद्रिय खतमुळे त्याचा शानदाना भरलेला असतो. निसन व्यापारी आपल्याला फोन करता, माल आपण घरी पण नेत नाही, वावरात शेतामधूनच माल इकडे जातो. जळगाव जिल्हा, तिथे आपला माल पोहोचतो. वावरामध्ये म्हणजे व्यापारी घेऊन जाता. त्याचं उत्पन्न कसं आहे, हमखास आहे. आणि गहू वगैरे आपल्याला खायापुरता 1 अर्धा बिघा 1 अर्धा एकर पेरून द्यावे. मकाचा हमीचा भाव भेटतो आणि मकाचं उत्पन्न जोरावर येतं. सडत नाही, पाणी बी आलं पण त्याला काही फटका बटत नाही जास्त. शेतात पेरणी करण्यापूर्वी सुरुवातीला 8 ते 10 ट्रॉली भरून शेणखत टाकलं जातं. त्यानंतर पारंपरिक पद्धतीचा अवलंब करत मक्याच्या पिकातून भरघोस उत्पन्न घेता येतं. 8 टाल्या खत टाकले. किती टाकलंय? 8 टाल्या. खर्च कमीत कमी म्हणजे 10-15 हजार पकडून घ्या. आणि किती उत्पन्न निघत असेल त्या तुलनेमध्ये आपण? त्याप्रमाणे म्हणजे 60-70 हजार रुपये येतात. 60-70 किती महिन्यामध्ये निघतंय साधारण? 4 महिन्यामध्ये. 4 महिन्यामध्ये 60-70 हजार रुपये. आणि खर्च वजा जाता खर्च वजा मग ते काही शेवटली मजुरी काही ध्यानात राहत नाही. केवळ 15 हजारांच्या गुंतवणुकीवर 60 ते 70 हजाराचं उत्पन्न पाटील आज घेत आहेत. ही किमया बघून इतर सुशिक्षित शेतकरीही सल्ला घेण्यासाठी त्यांच्या शेतीला भेट देतात, हे विशेष. शुभदा नेवे, जय महाराष्ट्र, जळगाव.